बिग बॉस मराठी सीझन 5 झाल्यापासून वेगवेगळ्या एक्स बिग बॉसच्या कंटेस्टंटच्या बऱ्याच स्टेटमेंट येतात. आता मेघा धाडेने सुद्धा एक मोठी स्टेटमेंट दिलेले. सोशल मीडियावरती त्या व्यक्त होत असतात, पण ज्यावेळेस माझं त्यांचं पर्सनली बोलणं झालं त्यावेळेस त्या निक्कीवरती खूप जास्त नाराज दिसल्या. त्या काय काय बोलल्यात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सोशल मीडियावरच्या ज्या मेघा धाडेच्या आहेत त्या स्टेटमेंट पाहिल्यानंतर मी मेघा मॅडमना फोन केला आणि त्यांना विचारलं की मॅडम आपण इंटरव्ह्यू करू शकतो का. तर त्यांनी त्यांच्या पर्सनल कारणामुळे सांगितले की तुषार आता आपण इंटरव्ह्यू करू शकत नाही, पण मला काय वाटतं मी तुझ्याशी फोनवर शेअर करू शकते. त्यावेळेस त्यांनी निक्की आणि जान्हवीवरती त्यांचा राग व्यक्त केलेला आहे. त्यांनी सांगितलं ज्यावेळेस निक्की आणि जान्हवीने घरातल्या लोकांचे कपडे उधळून टाकली, मी जर का घरामध्ये असते तर त्यांची भारीवाली कपडे जे आहेत, महागडी कपडे आहेत ते फाडून टाकले असती, स्विमिंग पूलमध्ये त्यांचं सामान टाकलं असतं आणि त्या दोघींनासुद्धा रडवलं असतं. त्याचबरोबर त्या अंकिता आणि टीमवरती थोड्याशा नाराज आहे. त्यांचं असं म्हणणं आहे जर का समोरच्या व्यक्ती एवढ्या खालच्या थराला जाऊन खेळतोय तर तुम्ही एकदम शांत का. तुम्ही सुद्धा त्यांच्या लेवलला जाऊन त्यांना धडा शिकवा. त्यांनाही कळू द्या की आम्ही तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. मेघा मॅडमची खूप जास्त इच्छा आहे की अंकिता असेल किंवा बाकी घरातील मेंबर असतील त्यांनी आवाज उचलायला हवा निक्की आणि जान्हवीच्या विरोधात. आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की जोपर्यंत ही लोक आवाज उचलणार नाही तोपर्यंत त्यांचा गेम जो आहे तो उठून दिसणार नाही. या व्यतिरिक्त बरेच मेघा मॅडमचं आणि माझं डिस्कशन झालेलं आहे, पण हा जो होता तो कॉन्व्हर्सेशनमधला मेन मुद्दा होता मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे. तुमचं काय म्हणणं आहे मेघा मॅडमच्या या स्टेटमेंटबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.